आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही बेड तुझा नवरा असून मी त्याच्या हातात बेड्या टाकायला लाज नाही वाटत तुला? माया, अगं इतक्या दिवसात मंजूला कधी तिच्या नावाने हाक मारली नाहीस. तेवढंच काय, ती सत्याची बायको आहे हे सुद्धा मानायला तू तयार नव्हतीस. आणि आज अचानक ती तुला सून वाटायला लागली. हो चित्तरकार, माझं बोलणं पूर्ण होऊ देत. हे बघा, मला माहिती आहे हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे, तरी माझा मंजूवर पूर्ण विश्वास आहे. ती असा निर्णय उगाच घेणार नाही. समोरच्या माणसाने आपल्याला कितीही वाईट वागवलं तरी त्याच्या जीवावर उठणं, त्याचा सूड घेणं हा स्वभाव नाही तिचा. आणि माया, तुला किती वेळा सांगितलं होतं की सत्याच्या गरम डोक्याला खतपाणी घालणं बंद कर, पण ऐकलं नाही माझं. आज त्याचेच परिणाम भोगतोय तो. बोलले चित्तरकार, टोचून बोलले. तिथं स्वतःच्या पोराच्या हातात बेड्या असताना कोण चुकीचं कोण बरोबर हे सुचतंय तुम्हाला? हे बघ, ती आपलं कर्तव्य बजावायला आली इथं. मंजू माझी सून आहे, पण सत्या माझा पोरगा आहे. तरीही मी एक जबाबदार नागरिक म्हणून कायद्याला मदत करेन, कायद्याच्या वाटेत येणार नाही. आणि माझी पोलिसांनाही एक विनंती आहे की जर सत्याची चूक नसेल तर त्याचाही विचार व्हावा. पोलिसांनी आपली कारवाई करावी. हो ठीक आहे मम्मी, पोलिसांना त्यांचं काम करू दे. वाघमारे मॅडम, आजचा दिवस तुमचा आहे. करा अटक. शेवटी रत्नात काटे आहे मी, रत्नात काटे. बरं झालं सांगितलं, मला माहितीच नव्हतं. पुढे 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 मग पुढं अजाबात म्हणलं नाही मी तिला. हा, त्या सुरवीनबाईच्या दादागिरीला अजाबात घाबरली नाही. तुम्हाला काय सांगू, पोलीस केसची धमकी दिल्या होतं. असं का थोबाड पडलं तिचं, तिच्या थोबाडाला रंगच उडाला. तुम्ही पाहिजे होता बघायला तिथं. नशीब तिच्या थोबाडावरचा रंग उडाला, नाही तर तुझ्या थोबाडावर रंग आला असता. नाही, खरं सांगतोय, तर सुरवीनबाईचा चांगला अनुभव आहे मला. आत्ते, अगं तुला गरजच काय होती का तिथे जाऊन तमाशा करायची? ती बाई किती खुनशी ती तुला माहितीये ना. आता ती तुझ्यावरचा राग काढायला आपल्या दीदीला त्रास देईल. बया 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 बया, अगं आमरे, तुझ्या दीदीला तिथनं बाहेर काढायसाठी तर समधी धडपड करते आम्ही. हा बघ, तिला तिथनं बाहेर काढीन तवाच तर तिचा त्रास बंद होईल ना.
तिला काय कळायचंय म्हणा. सुनंदे, तिला काय बी कळायचं नाही. तू सांग समजून काय ती. वंस, आमरीजी काय बोलते ती पटतंय मला. हो, ती बाई आता आणखीनच त्रास दिला आपल्या मंजूला. वायस तरी विचार कर की अगं, मंजीला आपण तिथनं बाहेर काढल्या बिगर तिचा त्रास कसा बंद होणार सांग. तिला आपण हिथं कशी काय आणणार. आणि तुला खरंच सांगू का सुनंदे, तिच्या नशिबात तिथं वायस सुद्धा संसाराचं सुख नाही ग. कशा पायी डांबून ठेवायचे आपण तिला. हा बघ, मी जी काय म्हणते का नाही त्याचा जरा बारीक विचार कर. हॅलो, काय? अगं कधी? ठीक आहे, जाते मी लगेच. हा, हो. काय झालं आमरे? अगं कुणाचा फोन होता? अगं आई, सत्यादाजींच्या वस्तीत माझी एक मैत्रीण राहती. ती म्हणत होती की दीदीनं सत्यादाजींना अटक केली आणि ती बी त्यांच्या बर्थडेच्या पार्टीत घुसून चौकीला घेऊन गेली अगं ती दाजींना. एकच नंबर काम केलंय मंजुनी. मंजुनी त्या गुंडाला पकडून का नाही एक नंबर काम केलंय बघा. त्या गुंडाला आज त्याची जागा कळली. आणि आता का नाही त्या सुरवीनबाईचं थोबाड बी बंद होईल. वंस, हो काय बोलताय तुम्ही? किती बी झालं तरी नवरा आहे तो तिचा, आणि त्यांच्याशी असं वागणं चुकीचंच आहे. नाही नाही, मला बोलायला पाहिजे मंजूशी. आमरे चल चल पट्टीशी. सुनंदे थांब, मी बी येते. आत्ते, आधीच तिथं आग लागली, तिथं अजून आगीत तेल वाटायला येऊ नकोस. चल हे गप ग तू. तिथं गेल्यावर मोठ्या माणसांच्या मध्ये कोणतर मोठा माणूस नकोय बोलायला. मी बी येतो. मग मोठं माणूस पाहिजे ना. मी आहे ना, मग बसायचं. चल ग. हॅपी बर्थडे सत्या दादा. चला. हा मंजू, आज तू स्वतः सत्याबरोबरचं नातं कायमचं तोडून टाकण्यासाठी पाऊल उचललंय. आता सत्या तुला कधीच माफ करणार नाही आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन तुला बायको म्हणून घरी ठेवूनच घेणार नाही. तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती बघा वाघमारे. या दोघांना तुम्ही बी सामील होता ना. तुम्हीच मदत केली ना यांना पळून जायला. म्हणजे यांना पळवून लावून तुमच्यावर लगीन करायला काही येड लागले मला. स्वतःहून कुणी खड्ड्यात उडी मारत नसते. तुम्ही आम्हाला खड्ड्यात टाकायला निघाला होता वाघमारे मॅडम, आणि आमचा अपमान करायला तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता ना ते चांगलंच माहिती आहे मला. समोरचा माणूस काहीच बोलत नाही म्हणून उगाच रागारागात तोंडाला येईल ते बोलू नका. उगाच कुठला बी आरोप करू नका माझ्यावर. मी आरोप करतोय? अहो ह्याला विचारा की, या बुजगावण्यानं माझ्या समोर कबूल केलंय की तुम्ही मदत केली यांची पळून जायला म्हणून. काय
पुष्कर, तू खरंच माझं नाव घेतलंस वे? सांगशील का आता? हो वाघमारे, कशाला घाबरवतोय त्याला? सांगाल तो खरं खरं. रुपाली, काय सुरू आहे हे? सत्यजित, मंजूचा काहीच दोष नाहीये यात. पुष्की, तू मंजूचं नाव कशाला घेतलं? अगं कारण यांच्या तुडवा तुडवीपासून ब्रेक हवा होता म्हणून मी. काय मग सत्यजित सुर्वे, मी काहीच बोलत नाही म्हणून वाटेल तसे आरोप केलेत ना माझ्यावर? आता काय झालं? तुमचं माझ्याबद्दलचं मतच वाईट आहे, पण म्हणून असली कटकारस्थानं करून एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळ नाही करत मी. हो वाघमारे, हे असं मोठे मोठे शब्द वापरून मला उगाच बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करू नका. या रुपालींवर तर विश्वास ठेवूनच चूक केली मी. आणि आता तुम्ही तिघं बिना प्लॅनिंग नुसार वागताय हे समजतंय मला. आणि काय हो रुपाली, मी तुम्हाला विचारलं होतं ना आयुष्यभराची साथ आहे का म्हणून? एकदा म्हणलं की आयुष्यभरासाठी साथ सोडत नसतो यो सत्य. ही आयुष्यभराची साथ आहे ना. पण तेव्हाच नाही म्हणायचं ना, कशाला माझ्या आयुष्याची माती केली? सत्यजित अहो, मी जे काही केलं ते माझ्या प्रेमासाठी केलं हो. मला माहित होतं आई बाबा या लग्नाला सहजासहजी तयार नाही होणार. आणि माझं पुष्करवर खरंच खूप जीवापाड प्रेम आहे म्हणून केलं मी हे सगळं. तुमचं होईल की कधीतरी कोणावर खरं प्रेम, तेव्हा तुम्हाला कळेल. प्रेमात आपण काय करतो ना काहीच कळत नसतं. पण तू काही म्हणा मंजू, स्वतःच्या नवऱ्याला अटक करायला फारच हिंमत लागते. आणि तू ती हिंमत दाखवलीस. एक मिनिट, मी त्यांचा नवरा नाही आणि त्या माझ्या बायको बी नाहीत, तेव्हा आम्हाला नवरा बायको म्हणणं बंद करा. आमच्या दोघात कुठलं बी नातं नाही, कळलं का? हो वाघमारे मॅडम, तुमचं असलं पर्सनल काढण्यासाठी असलं काय करू नका. सोडा त्याला प्लीज. हे बघा, रीतसर तक्रार आली, तुम्हाला बी कायद्यानंच पुढे जावं लागेल. कायद्यानं पुढे जावं. कायदा हातामध्ये घ्यायचा नाही. बघा हो बघा, तुम्ही करता ते बरोबर करताय. मग तुम्ही दोघांनी मेंटली लई त्रास दिलाय सत्याला. तुमचा कार्यक्रम फिक्स करून अख्ख्या साताऱ्यात त्याची चर्चा करतो नाही बघा फक्त. काय रे बालम्या, कशाला आरडाओरडा करतोयस? आणि तेही पोलीस स्टेशन मध्ये? हो जाधव साहेब, अहो तुमच्या हे वाघमारे मॅडम सत्याला ज्यांनी फसवलं त्यांना पाठीशी घालतात आणि सत्याला जेलमध्ये टाकलंय. हे कुठला नाही तुमच्या पोलीस स्टेशनात तो. ही पोरगी भाऊजींच्या आयुष्यात आल्यापासून का नाही लई म्हणजे लईच खस्ता खायला लागल्यात बघा त्या. खस्ता? अगं माझ्या लेखाचं अख्खं आयुष्य बर्बाद करून निघते ती नेबट.
माझ्या लेकाच्या वाढदिवसात येऊन त्याच्या हातात बेड्या ठोकायची हिंमत कशी झाली तिची? अशी काय लायकी आहे तिची? वाटोळ होते तिच्या आयुष्याचं. माया, मंजूच्या नावानं कशाला खडे फोडतेस? तुझ्या लेकानं एका पोराला बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं, त्याला मारहाण केली, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू तुझ्या लेकालाच पाठीशी घालतेस. अगं मंजूनं निदान तिचं कर्तव्य तरी प्रामाणिकपणे पार पाडलंय. हो चित्तरकार, नको ती रंग नका लावू. स्वतःच्या लेकाच्या वाढदिवसात ती नेबट येऊन त्याला अटक करून घेती तर ती तिचं कर्तव्य पार पडती, आणि तिच्या लग्नात ती पोरगी त्या पोराचा हात धरून पळून गेली. तेव्हा लेकाचा झालेला अपमान पटलं का तुम्हाला? पटलाच असेल म्हणा. लेकाचं सुट्टो असतं ना तुम्हाला. ओ घराची एवढी नाचक्की झाली तरी काही बोलणार नाही तुम्ही. नाचक्की तर तेव्हा झाली असती माया, जेव्हा सत्या बिना लग्नाचा मंडपातनं परत आला असता. ज्या मंजूच्या नावानं आता तू बोंबा मारतीयस ना, तीच पोरगी आली होती तेव्हा धावून, आणि म्हणून तुझी इज्जत वाचलीये. ती जर भोवल्यावर चढली नसती तर बिना नवरीची वरात आली असती घरात. जयद्या, वकिलात खून लावतो. मी पुढे पोलीस चौकीत जाते आणि त्या नेबळची हजेरी घेते. मंजू, मंजू, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला का नाही विचारलंस? निदान प्रोटोकॉल म्हणून तरी मला विचारावं असं का नाही वाटलं तुला? मंजू, मी काही प्रश्न विचारलेत, मला त्याची उत्तरं हवी आहेत. वा 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 वा, म्हणजे अगो काय भारी काम केलंय तू. ह्या गुंडाला अटक करून का नाही एक नंबर काम केलंय तू आज. त्याच्यामुळं आत्या म्हणून आणि तुझी होणारी सासू म्हणून तुझं लई कौतिक आहे बघ मला. म्हणजे बरं झालं तू त्या गुंडाला अटक केलीस ती. हे रत्ना काटे, शिपुर्डे, माझ्या लेकाला गुंड म्हणाला तू काय साधी सुदेस आहे? तुम्ही दोघींनी मिळून काय कपट केलंय ना ती कळलंय मला. पण ही माया सुर्वे तुमच्या दोघींना तुमच्या लायकीनुसार बरोबर जागा दाखवते की नाही ती बघा. सुनंदे, अगं बघितलंस का तुझ्या लेकीने तिची जबाबदारी आज कशी पार पाडल्या? अहो साहेब, तुम्हाला सांगते, आमची मंजू काय साधी सुधी कॉन्स्टेबल नाही. हे मला चांगलं ठाव होतं पहिल्यापासून. होय, तिने आज जी कामगिरी केली आहे का नाही, त्याच्यामुळं ह्या असल्या गुंडांवर का नाही लई वचक बसणार आहे बघा, सांगून ठेवते आम्ही. हे पुन्हा कशी काय गुंड बोलली माझ्या लेकाला तू? हे बघा, तुम्ही थोडं शांत व्हा आधी. हे पोलीस स्टेशन आहे, लक्षात घ्या. हो साहेब, माझ्या लेकाला गुंड बोलते, मी शांत कशी काय बसू? हे रत्ना काटे, स्वतःची लायकी ओळखन तशी वाग. माझ्या लेकाला गुंड बनायच्या आधी स्वतःकडे बघ. फुकटी, स्वतःच्या भाचीच्या जीवावर मौज करणारी. ए माया सुर्वे, स्वतःच्याच लेकानं काय दिवं लावले ती दिसतंय ना?
तरी बी माझ उतरणं झाला हिजा. तू काय काव्य बाजायस ना ती कळलंय आमासनी. स्वतःच्या भाचीला माझ्या लेकाच्या गळ्यात अडकवलंयस आणि आता पैसे उकळायला ही समधी थेर करता तुम्ही दोघी जणी. ए महामाया, ही नसती थेर करून जाऊ नका सा माझ्या मोर. लई फुशारक्या मारतीस ना. योग सही घेता आली नाही का तुला तुझ्या लेकाकडनं? नाही आली ना, मग आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी. ए त्या तोंडाला लागायला टाइम नाही मला. आणि तेवढा टाइम द्यावा एवढी लायकी बी नाही तुझी. हे लायकी कुणाची काढतेस ग? हा मग हाय का लायकी तुझी? बोल की. तर धावती की तुला माझी लायकी आता बरोबर. लायकी नसताना सांगायचं नाही मला काय ते. हे बघा, तुम्ही थोडे शांत व्हा आधी. तुम्हाला पुन्हा सांगतो, हे पोलीस स्टेशन आहे. आरडाओरडा करून काही मिळणार नाहीये. हाव साहेब, कसं शांत बसायचं? बघा की तुमच्या मोर माझी लायकी काढायला लागल्या. हा मम्मी साहेब आहे का नाही? असं लायकी काढते ती का? लायकी नसताना बोलती कशाला लय तू? ए शानी आहे, तुझ्यामुळे लई त्रास झालाय सत्याला. तो फक्त मॅटर सॉल्व्ह होऊन तुझी हडण मोडतो का नाही बघ. बलमा, कॉलर सोड त्याची. सोड कॉलर.